डॉक्टर, क्लिनिंग केल्यामुळे आमच्या दातांमध्ये गॅप होणार आहे का? क्लिनिंग केल्यामुळे आमचे दात हलायला लागणार आहेत का? किंवा क्लिनिंग केल्यामुळे सेन्सिटिव्हिटी होणार आहे का? 100 पैकी 50 लोकांचा हा प्रश्न असतो. तर त्याच्याबद्दलच आज मी थोडी माहिती देते. क्लिनिंग केल्याने तुमच्या दाताला कुठल्याही प्रकारचं हार्म होणार नाहीये. नॅचरली प्रत्येक माणसाच्या दातामध्ये गॅप असतो, परंतु काही माणसांच्या मध्ये तो गॅप असतो, तो येलो थर म्हणजे तो कठीण होतो, जो ब्रशने निघत नाही त्याने भरला जातो आणि मग आपल्या नकळत तो गॅप वाढत जाणार आहे, आपली हेल्दी डॅमेज होणार आहे, आपले दात लवकर हलायला लागणार आहे. आम्ही क्लिनिंगमध्ये काय करतो, तो येल्लो जो थर आलेला असतो तो काढून टाकतो, ज्याने काय होतं की हेल्दी राहतात आणि दातांमधले गॅप आहे तेवढेच राहतात, वाढत नाहीत. परंतु जेव्हा तो येल्लो थर निघतो आणि नॅचरली असलेले गॅप दिसायला लागतात, त्याच्यामुळे पेशंटला वाटतं की क्लिनिंग केल्यावरती दातांमध्ये गॅप्स होतात, परंतु हे एकदम चुकीची गोष्ट आहे. ज्या स्टेजला तुम्ही आमच्याकडे येता की डॉक्टर दात हलायला लागतात, त्या स्टेजला मग आम्ही जेव्हा बघतो तो येल्लोइश थर एवढा मोठा आलेला असतो की तेव्हा आम्हाला काहीच करता येत नाही, जे हलतायत ते दात काढावे लागतात. ती वेळ नको यायला, म्हणून आजच आपल्या दातांचं क्लिनिंग करून घ्या. क्लिनिंग केल्याने तुमचे दात कुठल्याही प्रकारे हलणार नाहीत, हिरड्या कुठल्या प्रकारे लूज होणार नाहीत, दातांमध्ये गॅप होणार नाही. 1-2 दिवस सेन्सिटिव्हिटी जाणवू शकते, ते नॉर्मल आहे. त्याच्यानंतर तुमचे दात हेल्दी होणार आहेत, दातांची लाईफ वाढणार आहे. थँक्यू. अशाच नवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.